Hey, what's up guys, welcome back to Asmita channel. हे आहे छोले बनवले 1.25 किलो आणि त्याचबरोबर मला पूर्ण देवीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि त्याचबरोबर मी हे नैवेद्यचं जेवण व्यवस्थित बनवत आहे. त्याचबरोबर मला बनवायचं आहे लवकरात लवकर जेवण आणि त्याचबरोबर मला जायचं आहे मीटिंग. सकाळी मॅडमचा मेसेज आला त्यामुळे मला मीटिंगलाही जायचं होतं आणि त्याचबरोबर पूजाही करून घेतली. पूजा पण करून घेता मी जेवणही करत होते आणि त्याचबरोबर सगळे रिचा सगळेजण मला मदत करत होते. वैष्णोदेवीला मी जाऊन आले त्यामुळे हे सगळा वैष्णोदेवीचा प्रसाद आहे, वैष्णोदेवीची मूर्ती आहे, सगळं काही आहे आणि त्याचबरोबर रिचाने सगळ्यांनी मदत केली. आणि माझा मार्गशीर्ष महिन्यातील जो 4था गुरुवार होता तो चुकला होता त्यामुळे मी 5व्या गुरुवारी पूर्ण वैष्णोदेवीला जाऊन आल्यानंतर तिथून आल्यानंतर पूजाही करायची असते. ती पण पूजा मी त्याच दिवशी ठरवली, गुरुवारी 5व्या गुरुवारी मी ठरवली. आणि त्याचबरोबर ही होती माझी मीटिंग संपल्यानंतर माझा तर चालूच होतं कंटिन्यू. आणि त्याचबरोबर मी संध्याकाळी आले आणि संध्याकाळी आल्यानंतर मी खीर बनवली. खीर बनवण्यासाठी मी जिथून आणली होती केसर तीच यूज केली आणि ही ओरिजिनल केसर आहे श्रीनगरची आणि तीच यूज केली. दुसरी पण मिळते पण ती हाय क्वालिटीची नसते, थोडी लो क्वालिटीची असते. त्याचबरोबर माझं पुरी हे सगळं जेवण होता सगळ्या मुलांनी मला मदत केली. माझ्या बहिणीचा मुलगा पण आलेला, तो स्टार्टिंगला जी व्हिडिओ शूट केला तोच होता. आणि त्याचबरोबर हे पूजेचं जे सगळं 9 मुलींना मला जेवायला व्यवस्थित घालायचं होतं आणि त्याचबरोबर 9 कन्यांना जेवण घालायचं होतं. आणि त्यासाठी मी सगळ्यांना हे सगळं काहीतरी जे त्यांना देतात ते सगळं आणलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांचं हे असं मी पहिल्यांदा आल्यानंतर त्यांचं व्यवस्थित या कन्या आल्यानंतर त्यांचे पाय धुवून पाय पुसून घेतल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांच्या पायांना हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांना मी केला नमस्कार. आणि सगळ्या या 9 कन्या होत्या आमच्याच एरियातल्या आणि त्याचबरोबर खरंच चुलबुली होत्या आणि खरंच त्या इतक्या जवळच्या होत्या त्यामुळे मी इतकं लाड करतात ते लोक, खूप लाड करतात. आणि त्याचबरोबर त्या सगळ्या आल्या होत्या आणि ही श्रेयाची मस्ती चालूच होती. तिलाही मस्ती आणि मस्ती करतच असते हमेशा. आणि ही रिचा होती. आपल्याही घरातल्या मुली जर असतील तर त्यांनाही आपण बसवलं पाहिजे. असं नाही आहे की ज्या बाहेरच्या मुली असतात त्यांनाच बसवलं, आपल्याही घरी मुली असतील त्याही कन्याच्या देवीच्या रूपातल्या कन्याच आहेत आणि त्यांनाही बसवलं पाहिजे. तर मी हे असं करत सगळ्यांना नमस्कार केला. आणि त्याचबरोबर मी वैष्णोदेवीला जाऊन आल्यानंतर कन्यापूजन हे करतेच. त्याचबरोबर मला मार्गशीर्ष महिन्यातील जो 4था गुरुवार चुकला होता तोही मिळाला आणि त्यामुळे दोन्ही मी एकाच दिवशी पूर्ण केले. सुवासन ज्या महिला होत्या त्यांनाही मी बोलवून सुवासन म्हणून त्यांची पूजा केली. आणि त्याचबरोबर म्युझिक म्हणून थोडंसं TV ला गाणं लावलं होतं देवी संतोषी मातेचं आणि जय माता दी बोलत आम्ही सगळेजण पूजा वगैरे बोलत वगैरे सगळं व्यवस्थित केलं. आणि त्याचबरोबर खरंच वैष्णोदेवीला मी इतकी मानले कारण की मला आता ह्यावेळेस खूप प्रॉब्लेम होता, जाता येत नव्हतं. तरी पण आहे ना मी माझं 3रं जे वैष्णोदेवीला जायचं होतं ते आत्ता होतं आणि 2 वर्ष मी जाऊन आले अगोदर. आणि आता माझं व्यवस्थित झालंही दर्शन. त्याचबरोबर थोडासा त्रास झाला पण व्यवस्थित झालं. मी येता मला 9 कन्या पहिल्यांदाच, मी 2 वर्षाच्या अगोदर गेले होते तेव्हा कन्या दिसल्या नव्हत्या आणि आता जेव्हा मी उतरत होते त्यावेळेस मला कन्या भेटल्या. आणि त्या कन्यांना मला जेवढं जमत होतं तेवढं त्या हिशोबाने माझ्याकडून जे जमलं ते मी ते त्यांना दिलं. आणि त्याचबरोबर माझ्या कन्या ज्या होत्या ते तिथेच मला पूर्ण झालेल्या आहेत. आणि इतकं छान वाटलं, इतकं छान झाले जेव्हा वैष्णोदेवीला आम्ही जाता वेळेस पण खूप छान झालं आणि येता वेळेस पण खूप छान झालं. ह्या माझ्या कन्या आहेत. खरंच जे पण वैष्णोदेवीला तुम्ही मागाल तर तुमचं खरंच तुमचं नक्की यशस्वी पण होतं आणि तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होते. तुम्ही फक्त मागून तरी बघा, खरंच नक्की होते. आणि जे काय मागायचं असेल तुम्ही मनोभावे मागा, तुमची इच्छा वैष्णोदेवी माता पूर्णच करते. आणि त्याचबरोबर ह्या सगळेजण माझ्या मैत्रिणी माझ्या शेजारीण जे होते त्यांचं पण पाय धुवून वगैरे त्यांचं जेवण वगैरे व्यवस्थित करून त्यांची ओटी वगैरे भरून त्यांना जे गुरुवारचा मान असतो तो मान वगैरे देऊन. आणि मी जय संतोषी माताची मूर्ती आणली होती आणि त्यावेळेस आहे ना इतका प्रॉब्लेम होता, स्ट्राईक होतं पण आम्हाला एका दुकानात सगळ्या वस्तू मिळाल्या त्यामुळे आम्हाला प्रसादाची टेन्शन होतं की प्रसाद मिळणार नाही यावेळेस. पण बघा देवीचीच कृपा असते की एक तरी दुकान ओपन होतं. तिथे स्ट्राईक, आम्ही जेव्हा प्रसाद घेतल्यानंतर त्या दुकानावरती नंतरनं लोक आली की तुम्ही दुकान का ओपन केलं वगैरे म्हणून, पण आम्हाला प्रसाद मिळाला. पण त्यांचं पण व्यवस्थित झालं, असं काही नाही, थोडासा प्रसाद दिलं म्हणून वगैरे सांगितलं.